नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. मराठा समाजातील ज्या नागरिकांच्या महसुली दप्तरी कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत, अशा नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महसूल विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हाभर तालुकानिहाय पात्र व्यक्तींना नियमानुसार जात प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज स्वीकृतीच्या दृष्टीनं शिबिर आयोजित करत आहे. मराठा बांधवांच्या कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या नागरिकांनी आपली आवश्यक कागदपत्र घेऊन यावे आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत असे आश्वासन प्रशासनाकडून केले जात आहे. असे असले तरी शिबिरात नक्की काय घडतंय, या शिबिराचा लाभार्थी सर्वसामान्य मराठा समाजात होत आहे का? प्रशासन सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न तर करतंय, पण खऱ्या अर्थानं ते पोहोचतंय का? हे सगळे प्रश्न यामुळे अनुत्तरित आहेत. हे सगळं पाहूया आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये, पण त्यापूर्वी काही बातम्यांवर एक नजर टाकू. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका यांच्या वतीनं दिवाळीमध्ये किल्ले बांधकाम आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. किल्ले बांधकामाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या प्रज्वल सावंत याला सायकल, द्वितीय क्रमांकावरील ललिकेत कुंभार यास मोबाईल, तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या विवेक घेवडे याला क्रिकेट किट देऊन सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे रांगोळी स्पर्धेमध्ये छाया दुधाळे या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या केतकी सातकर आणि तृतीय क्रमांकावर आपली रुपाली बकरे यांनी मोहर उमटवली. यावेळी खेड तालुका पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं. मनसेचे सरचिटणीस गणेश सातपुते, शिक्षक सेनेचे विद्यानंद मानकर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले, मनसेचे राज्य सचिव आशिष साबळे, जिल्हा अध्यक्ष समीर थिगळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गाडकवाडे गावात मयूर दौंडकर युथ फाउंडेशनच्या वतीनं मोफत नेत्र तपासणी आणि औषध उपचार शिबिर घेण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये तपासणी केलेल्या गरजू लाभार्थ्यांना रविवारी मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिरामध्ये 70 पेक्षा अधिक लाभार्थ्यांनी चष्म्याचा लाभ घेतला. गाडकवाडी ग्रामपंचायती कार्यालयासमोर झालेल्या या कार्यक्रमात यावेळी मयूर दौंडकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मयूर दौंडकर, प्राध्यापक बाळासाहेब माशेरे, दत्ता ढेरेंगे, गाडकवाडी गावचे माजी सरपंच वैभव गावडे, उपसरपंच चंद्रकांत गाडगे, सोसायटीचे चेअरमन आनंदराव गाडगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. विधी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राजगुरुनगरच्या जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयातील वकील ॲडव्होकेट अरुण मुळूक यांना सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड सामाजिक न्याय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. आपल्या विधी क्षेत्रातील 15 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी काही काळ राजगुरुनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. आरोग्य शिबिर, शालेय स्पर्धा, वृक्षारोपण, अनाथ आश्रमात मदत, सामाजिक कार्यामधून त्यांनी आपले योगदान दिले. ज्येष्ठ साहित्यिक दिबा पाटील, ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक डॉक्टर विजय चोरमारे, डॉक्टर अभिजित सोनवणे, साहित्यिक अकादमीचे पुरस्कार प्राप्त लेखक ऐश्वर्या पाटेकर यांच्या हस्ते ॲडव्होकेट मुळूक यांना पुरस्कार देण्यात आला. आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टकडे. मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यासाठी खेड तालुक्यात सोमवारपासून महसूल विभागाने अर्ज स्वीकृती शिबिराचे आयोजन केले आहे. 27 फेब्रुवारीपर्यंत खेड तालुक्यात मंडलनिहाय या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यासाठी प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून महसूल विभागाने 27 फेब्रुवारीपर्यंत मंडलनिहाय शिबिर घेण्यात येत आहे. खेड तालुक्यात राजगुरुनगर मंडल विभागातून 25 गावांसाठी सोमवारी सत्कर स्थळ येथे हे शिबिर घेण्यात आलं. याबद्दल माहिती सांगतायत तलाठी बबन लांडे. आज तहसील कार्यालय खेड अंतर्गत मंडल भाग राजगुरुनगर अंतर्गत कुणबी प्रमाणपत्र अर्ज स्वीकारण्यासाठी कॅम्पचं आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने आज खांडगे लॉन्स सातकर स्थळ या ठिकाणी आम्ही सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत या कॅम्पचं नियोजन केलं. या नियोजनासाठी सर्व आमचे कर्मचारी, मान्य मंडलाधिकारी सविता घोमटकर, तलाठी मनीषा राऊत, तलाठी सचिन जाधव, तलाठी बबन लांगे आणि आमच्या आदेशाप्रमाणे आदेशात दिलेले सेतू कर्मचारी, सुविधा केंद्रातले सर्व कर्मचारी सकाळपासून आम्ही हे आज 4:15 वाजेपर्यंत आम्ही कामकाज करत आहोत. ह्या कामाच्या अनुषंगाने आतापर्यंत आमच्याकडे एकूण 100 अर्ज स्वीकारण्यात आले आहे. ह्या अर्जांची पूर्ण छाननी करून, पडताळणी करून मंडलाधिकारी अहवाल आम्ही तयार करून त्याची शॉर्टिंग करून आम्ही वेगळे केले आहे. सकाळपासून टोटल मंडळ अंतर्गत असणाऱ्या 25 गावांची नागरिक इथे येऊन गेले. आमच्याकडनं जास्तीत जास्त त्यांनी कुणबी दाखल्यासाठी काय अर्ज लागतील, अर्जासाठी काय डॉक्युमेंट लागेल आणि डॉक्युमेंटची पूर्तता कशी केली जाईल याबाबत मार्गदर्शन घेतले आणि ज्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंटची पूर्तता होती अशा सर्व अर्ज आम्ही आज स्वीकारले आहेत.
आणि ज्यांची अर्जामध्ये काही त्रुटी होता, काही कागदांची कमतरता होती, ते कागदपत्रे ते 2 दिवसात या उद्या म्हणलं तरी आमच्या कचेरीमध्ये या तहसील कार्यालयात या मंडलाधिकारी कार्यालयात ते जमा करण्यात तशा त्यांना सूचना दिलेल्या आहेत. या अंतर्गत राजगुरुनगर मंडळात सगळ्यात जास्त मोडी लिपीच्या नोंदी असल्या कारणाने नागरिकांना त्या संदर्भात थोडा त्रास झाला. त्या अंतर्गत तालुक्यातील माझं एक आव्हान आहे प्रशासनाच्या तर्फे तालुक्यातील मोडी लिपिक वाचकांना ह्या नोंदी संबंधात मराठी आणि मराठी कुणबी आणि कुणबी मराठा ह्या मोडी लिपीमध्ये जेवढ्या नोंदी आहेत त्या संदर्भात नागरिकांना मदत करावी असं प्रशासनाच्या तर्फे आम्ही मोडी लिपिक वाचकांना आवाहन करतो. त्यातून या समाजाला तेवढी मदत मिळू शकेल आणि त्यातून जास्तीत जास्त लोकांच्या लवकरात लवकर अर्ज स्वीकारले जातील आणि त्यांना प्रमाणपत्र मिळून जातील. याप्रमाणे आम्ही आज सकाळपासून ह्या कामाचं नियोजन केलं असून तालुक्यात असे प्रत्येक मंडळ निहाय कुणबी प्रमाणपत्राचे कॅम्प आम्ही अर्ज स्वीकारण्याचे लावले आहेत. ते पुढल्या 10 दिवसामध्ये पूर्ण होतील आणि हे सर्व अर्ज आम्ही 2 दिवसात छाननी करून माननीय उपविभाग अधिकारी यांच्याकडे पाठवणार असून माननीय तहसीलदार याची दिवसभरासाठी कुणबी प्रमाणपत्राचे 169 अर्ज या शिबिरासाठी प्रशासनाकडून स्वीकारण्यात आले. कुणबी प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती या शिबिरातून सामान्य नागरिकांना प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी महत्त्वाचा भाग असलेल्या शिबिराचे कामकाज सुरळीत व्हावे यासाठी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा प्रशासनाला सहकार्य करेल असे आश्वासन खेड तालुका मराठा मोर्चाचे समन्वयक शंकर राक्ष यांनी यावेळी. आणि खरं तर आम्हाला यामध्ये अजून माननीय तहसीलदार साहेब असतील, प्रांत साहेब असेल किंवा प्रशासन असेल यांना देखील विनंती करायची आहे की आपण ज्या कुणबीच्या ज्या नोंदी आहेत त्या केवळ महसूल चे जे डिपार्टमेंट आहे त्यामधल्याच आपण शोधतोय आणि त्या पद्धतीने हे कुणबीचे दाखले दिले जातात ते. पण आमची विनंती अशी आहे की ज्या ठिकाणी ज्या जुन्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, प्राथमिक ज्या शाळा आहेत की गट विकास अधिकारी असेल, शिक्षण अधिकारी असतील, यांच्याकडे देखील ज्या कुणबीच्या नोंदी आहेत तर त्या कुणबीच्या नोंदी देखील ह्या कॅम्पमध्ये घेतल्या पाहिजे आणि त्या नोंदी घेऊन त्यांच्या बाबत देखील जी वंशावळ आहे ती जुळवल्यानंतर त्या कुटुंबातील प्रतिनिधींना देखील कुणबीचे प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये देखील आपण अशाच पद्धतीचे जर कॅम्प खेड तालुका तहसील कार्यालयाने जर घेतले तर त्यासाठी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जे आमचे मराठा बांधव आहेत ते स्वयंसेवक म्हणून आपल्याला कॅम्पसाठी जे सहकार्य लागेल ते सहकार्य यापुढील काळात देखील करतील. आज देखील आमचे मराठा क्रांती मोर्चाचे जे स्वयंसेवक आहेत ते देखील या ठिकाणी पाईटच्या ठिकाणी जी मदत लागते ती मदत त्या ठिकाणी करतात. त्या आणि जे प्रशासनाचा हा उपक्रम वरवर पाहिला तर सुस्त वाटतो, पण या शिबिराचा फायदा खरंच सर्वसामान्य मराठा नागरिकांना होतोय का? कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेले ज्येष्ठ नागरिक तुकाराम जैत काय म्हणतायत चला पाहू. आज मी ना खेड तालुक्यातला जैतवाडी गावातला एक रहिवासी आहे आणि मला असं कळालं मोबाईलवरून चुलत भावाने सांगितलं की बाबा आपल्याला कुणबीचा दाखला मिळण्यासाठी कोणतं कार्यालय खानगी लॉज नाही काही खानगी लॉजमध्ये ह्या कार्यालयात आपल्याला जावं लागेल आणि मग त्याच्यासाठी कागदपत्राचं त्याच्यामध्ये माहिती आलेली आहे. परंतु मला काही कागदपत्राचे काही शक्य झालं नाही. परंतु जुने आजोबा पणजोबाच्या हातचे जेवढे कागदपत्र सापडली तेवढी मी रात्रभर जवळजवळ 12-1 वाजेपर्यंत ती कागदपत्र चालली. त्याचे मला जुने पुरावे सापडले. त्याच्यामध्ये 1-2 पुरावे असे सापडले का कुणबी उल्लेख आहे त्या दाखल्यामध्ये, असे पण ते 2 पुरावे सापडले. पण माझं शिक्षण नसल्यामुळं मला ते काय वाचता आलं नाहीत. मी ते सगळ्याच्या सगळं दप्तर जुनं आजोबा पणजोबाच्या हातची जी काही जुनी कागदपत्रे आहेत ती सगळीच्या सगळी उचलली आणि इथपर्यंत तुमच्यापर्यंत आलो अधिकाऱ्यांपर्यंत. परंतु आता पुढचं याच्यात आता अजून सांगतात का कुणबीचा दाखला जो त्याला तयार करायला पाहिजे, वंशवळ जोडायला पाहिजे, ते हे करायला पाहिजे. मी दाखवलं त्यांना भाऊ हे कुणबीचा दाखला माझ्याकडे तयार आहे. आमच्या आजोबा पणजोबाचे फेरफार आहे सगळे, त्यांची नावं आहे जुनी खरेदी खात्यामध्ये आणि कुणबीच्या दाखल्यावरची नावं जुळतात. आता याच्या पलीकडचा कोणता पुरावा द्यायचा मी आणि ते द्यानं अवघड आहे आणि परत तुम्ही आडवं लावताय आम्हाला किंवा हे दाखला हे वंशवळ अशी जुळत नाही. आता कशी जुळायची आणि दाखला मिळण्यासाठी एकदम अतिशय किचकट ही सामान्य माणसाला ही अवघड काम आहे.
आणि हे गावागावात आले तर गावागावातला प्रश्न सुटतील. आता इथं काय प्रश्न सुटणार आहे? कार्यालयामध्ये मी ते एखादा प्रश्न विचारला, काय जेवण आहे का बाबा शेतकऱ्याला, बरोबर आहे का नाही? इथं काय नाही म्हणले कागदपत्र कुणबीचा दाखला मिळायचा नाही नाही, ऐक विनोदाचा भाग नाही, पण खरोखर आहे ना, नेमकं काय मिळायचे, जे मिळायचे ते आपल्याला. आणि एवढी कागदपत्र असताना सुद्धा जर आम्हाला अवघड झालं आमच्यासारख्या अडाणी माणसाला तर अतिशय मोठं कुणबी उल्लेख असूनही अवघड आहे. हा कुणबी उल्लेख असू दे अवघड आहे ना. मग याच्या पलीकडचा कोणता दाखला? आजोबा पंजोबाचे फेरफारवर सगळी नावं पूर्ण आतापर्यंतची आहेत आणि मला हा तरी पण हा दाखला मिळत नाही आता. त्याच्यामुळे अवघड प्रश्न आहे. आता हे वंशावळ जुळायची म्हणजे लय अवघड प्रश्न आहे. ज्येष्ठ नागरिक तुकाराम जैद यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हे समजतं की या शिबिराद्वारे प्रशासन करत असलेलं काम पूर्णपणे फेल ठरत आहे. याचं प्रत्यक्ष उदाहरण घ्यायचं झालं तर कुणबी प्रमाणपत्राच्या मोडी लिपीत नोंदी वाचण्यासाठी प्रशासनाकडे मोडी लिपीचे वाचक नसल्याचे दिसून आले. राजगुरुनगर मंडळातील बहुतेक नागरिकांच्या जुन्या नोंदी या मोडी लिपीत असल्यामुळे प्रशासनाकडे मोठी अडचण उभी राहिली आहे. त्याबाबत तालुक्यातील मोडी लिपी वाचकांनी या शिबिरात प्रशासनाची मदत करावी असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा आणि स्वतः प्रशासनाकडूनही करण्यात आले. यावरूनच प्रशासनाचे या शिबिरासाठी केलेले नियोजन कसं झालं हे दिसून येतं. कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासनाच्या महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग या विभागांकडे सापडलेल्या कुणबी नोंदीचा संदर्भ ग्राह्य धरला जातो. त्यामुळे या प्रकारच्या शिबिरामध्ये या सगळ्या विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे, पण तसं काही या शिबिरात दिसलं नाही. त्यामुळे अनेक नागरिकांकडे नोंदी असूनही त्यांना निराशेने घरी परतावे लागले. दरम्यान या शिबिरात येणाऱ्या नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि उणिवांची दखल माजी सैनिक साहेबराव जाधव यांनी घेतली. ते या सगळ्याबद्दल काय म्हणाले ते पाहू. की आज या ठिकाणी खानगी लॉन्समध्ये कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र जे देण्यासाठी या ठिकाणी कॅम्प भरवला गेला होता, परंतु या ठिकाणी जवळपास 100 लोकांनी असं सांगितलं की आमच्या कुणबीच्या नोंदी जर तुम्ही मराठीमध्ये शोधल्या होत्या, ज्या कुणबी नोंदीच्या नोंदी मोडी लिपीत होत्या, त्या गावनिहाय का देण्यात आल्या नाहीत, असं सर्व लोकांचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर ह्या नोंदीची जी वंशावळ जुळवण्यासाठी लागणारी कागदपत्र आहेत, ती कागदपत्र आम्ही कशी आणायची? आणि अनेक लोकांनी तर ती कागदपत्र जरी आणून दिली तर ती कागदपत्र ही प्रत्येक वेळेस ओरिजिनलच काढायला पाहिजे असा हट्ट या ठिकाणी धरला जातोय. आणि ते प्रत्येकाला शक्य नाही. जेणेकरून प्रत्येक जण जर त्या खिडकीमध्ये रेकॉर्ड रूमच्या गेला तर त्याला प्रत्येक वेळी 8 दिवस लावले जातात. हेलपाटे मारायला लावणार आणि हेलपाटे मारण्याचा उद्देश असा की सरळ सरळ तो एखादा एजंट धरणार आणि त्या एजंटकडून 10,000 रुपये 20,000 रुपये घे बाबा आणि माझं हे डॉक्युमेंट काढून दे कुणबीचा दाखला. जेणेकरून अशा पद्धतीची त्याची वाईट अवस्था करून टाकणार की जेणेकरून त्याला मजबुरीनं त्या एजंटलाच धरावं लागणार. तसं त्याला ते कागदपत्र मिळणार नाही. त्यासाठी माझी शासनाला विनंती आहे की हे जे जुने तुम्ही दाखले काढलेत गावनी आहे, त्याची संपूर्ण डॉक्युमेंट ही गावाला देण्यात यावीत. जे फेरफार जोडायचेत ते फेरफार हे गावातील तलाट्यांना द्यावेत आणि गावातील संपूर्ण फाईल्स संपूर्ण गावातच तयार व्हाव्यात आणि त्या फक्त तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब यांच्या सहीसाठी खेड तालुक्याच्या ठिकाणी आणायला लागल्या पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने या कॅम्पचा योग्य तो उद्देश साध्य होईल असं मला वाटतं. धन्यवाद. या शिबिरात नागरिकांना आलेल्या अडचणींबद्दल साहेबराव जाधव यांनी तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला. गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी भावनिक साथ घालत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा लढा सुरूच आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर या लढ्याला यश आल्याची भावना समाजाच्या तळागाळातून व्यक्त झाली. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यासाठी सरकारने प्रशासनाला कामाला लावले. आधी सर्वेक्षण, आता कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी प्रशासनाकडून घेतले जात असलेले हे कॅम्प, पण या सगळ्याचा मराठा समाजाला खरंच फायदा होतो का असा प्रश्न निर्माण होतो. प्रशासन राबवत असलेल्या योजना प्रत्यक्षपणे तेवढ्या क्षमतेनं आणि परिणामकारक ठरत नसतील तर ही सामान्य जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं तर नाही ना, याचा गांभीर्यानं विचार व्हायला हवा. आता वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढच्या बातमीपत्रात. धन्यवाद.